तर अगदी 5 मिनिटांमध्ये मार्केटसारखे तिळगुळाचे लाडू खुसखुशीत असे होणारे तर आज दाखवणार आहे। तर त्याच्यामध्ये मी अगदी तूप, खायचा सोडा काही न टाकता खुसखुशीत असे तिळगुळाचे लाडू कसे बनवायचे। हाय मैत्रिणींनो, मी नीता घोंगडे स्वागत करते तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनेलवर। तर आज मी बनवणार आहे मस्त असे संक्रांत स्पेशल तिळगुळाचे लाडू आणि 5 मिनिटात अर्धा किलोचे लाडू अगदी 5 मिनिटांमध्ये। तर हॅपी संक्रांत सगळ्यांना, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। तर चला आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर चला, तर इथे मी तीळ छान निवडून घेतले। तर ही इथे एक वाटी आहे, मोठ्या आकाराची आहे, मोठ्या साईजची आहे। तर या वाटीने मी 2 वाट्या इथे मी तीळ घेतलेले आहेत, म्हणजे अंदाजे अर्धा किलो। आणि त्याच वाटीने मी इथे 2 वाट्या गूळ घेतलेला आहे, किसून घेतलेला आहे बारीक। तर चला आता आपण सुरुवातीला आपण तीळ भाजून घेऊया। तर इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि आता कढई छान गरम झाली की याच्यामध्ये आपण तीळ टाकून घेऊया आणि तीळ असे मस्त 2 ते 3 मिनिटं असे छान भाजून घ्यायचे आहेत। तर इथे आता मी सगळे तीळ टाकून घेतले कढईमध्ये आणि आता हे छान परतून घ्यायचे। आणि तीळ भाजताना कढईजवळच थांबायचं, इकडे तिकडे जायचं नाही, कारण तीळ करपण्याची दाट शक्यता असते। तर त्याच्यामुळे सारखं खालीवर तिळाला करायचं असतं, नाहीतर खालचे जे असते तर बुडाचे तीळ तर ते सगळे जळून जातात। त्यामुळं सारखं हलवत राहायचे, भाजायचे। तरी इथे बघू शकता मस्त असा वास सुटलेला आहे आणि बघू शकता असे उडायला तीळ लागले, म्हणजे तीळ आपले व्यवस्थित भाजलेले आहेत। आणि जास्त जर भाजले ना तर तिळगुळाची म्हणजेच गुळाची टेस्ट थोडी कडू लागते। तर त्याच्यामुळे असे उडायला लागले तीळ तर इथं या स्टेजवर आपल्याला बंद करायचा गॅस। तर हे आपले मस्त भाजलेलं आहे। तर इथं आता मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे। आता त्याच कढईमध्ये आपण आता गुळाचा पाक करून घेऊया। तर इथे 2 वाट्या गूळ घेतलेला आहे। आता हे सगळं आता गूळ आपण 2 वाट्या जे घेतलेलं आहे ते आता कढईमध्ये टाकून घेऊया। आणि इथे मी 2 चमचे अगदी पाणी घेतलेलं आहे। तर आता हे पाणी टाकून घेऊया त्याच्यामध्ये आणि आता छानसं असं सगळं गूळ वितळेपर्यंत आपल्याला हे फिरवत राहायचं आहे। तर याच्यामध्ये मी तूप टाकलेलं नाही आहे आणि कोणी गुळाचे लाडू, तिळगुळाचे लाडू असे खुसखुशीत होण्यासाठी कोणी खायचा सोडा टाकतं। तर बिना खायचा सोडा न टाकता पण आपण खुसखुशीत लाडू असे बनवू शकतो। तर टाकायची गरज नाही आहे खायचा सोडा वगैरे। तर असेच पण तिळगुळाचे लाडू आपण मस्त असे खुसखुशीत होतात। तर हे बघू शकता मस्त असे बबल्स आलेले आहेत। तर सगळं गूळ आहे जो वितळलेला आहे आणि मस्त असे फेस आलेले आहेत। तर आता याला अजून एखादा 2 मिनिटं आपण परतून घेऊया। तर हे बघा मस्त असा परतलेला आहे, सगळं छान असा पाक आपला तयार झालेला आहे। तरी ते जे आपण 2 वाट्या तीळ भाजून घेतले होते ते आपण कढईमध्ये टाकूया। आणि तीळ टाकल्यानंतर पाक म्हणजे गूळ थोडंसं अजून जर पातळ वाटत असेल गुळाचा पाक तर कढईमध्येच काय जे आपण तीळ टाकून घेतले ना तर त्यालाच एखादा मिनिट असं गॅस चालू असतानाच फिरून घ्यायचं, म्हणजे जो एक्स्ट्रा पाक आहे तो आटून जातो। तर हे बघा मी एकच मिनिट याला छान असं परतून घ्यायचं आणि आता हे गॅस बंद करते मी आणि आता एका प्लेटमध्ये सुरुवातीला थोडंसं थापून घेते जेणेकरून लवकर थंड होते। आणि इथे घेतले मी थोडंसं पाणी हाताला लावायला, जेणेकरून काय होतं चटका लागतो ना लाडू बनवताना। हा तर आपण अख्ख्या तिळाची बनवलो त्याच्यामुळे थोडंसं हाताला चटका लागतो, तर त्याच्यामुळे मी तर पाणी घेतलेलं आहे। तर चला या साईडचे थोडे करून आपण हे बघा पहिला लाडू असा होता तर तो थोडासा फेल झालेला आहे, कारण खूप चटका लागला होता तिथे मला। तर हे बघा आता दुसरा लाडू मी इथे बनवून ठेवलेला आहे। छोटे जे आहे त्याच्याशी पण मला इथे मदत करते लाडू बनवायला। तर चला आता मी तुम्हाला 2 ते 3-4 लाडू आता इथं करून दाखवते मी अगोदर सुरुवातीला। तर थोडं चटका लागतं तर त्याच्यामुळे दोन्ही हाताला पण पाणी लावून घ्यायचं, कारण हात इतके लाल भडक होतात ना, खूप त्रास म्हणजे खूप चटके लागतात। अशा अख्ख्या तिळाचे लाडू जर केले ना खूप चटके लागतात। तर त्यासाठी दोन्ही हाताला जर पाणी लागलं तर अजिबात चटका लागत नाही। आणि एवढं पण गरम असं लाडू बनवायला घ्यायचे नाही, अगदी थोडंसं जास्त थंड पण होऊ द्यायचे नाही। अगदी थोडंसं कोमट जर असलं ना आपले हे तर तेव्हा लाडू बनवायला आपण घ्यायचे। आणि जास्त थंड झाले की लाडू बनत नाही। तर त्याच्यामुळे जसं सहन होईल हाताला तेपर्यंत आपल्याला घ्यायचे। आणि आता चला आपले लाडू मी आता सगळे तिळगुळाचे लाडू असे बनवून घेतलेले आहेत। तर ॲडव्हान्समध्ये सगळ्यांना हॅपी तीळ संक्रांत, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। तर तुम्ही पण करून बघा आणि 5 मिनिटात बनणारी आपली रेसिपी आहे। तर चला आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा। आणि तर संक्रांत स्पेशल तिळगुळाचे लाडू तुम्हाला कसे वाटले ते नक्की सांगा आणि व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा। तर भेटूया